Welcome all of you in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री मारुती पांढरे, सहाय्यक शिक्षक समाजशास्त्र विषय. आज आपण समाजशास्त्र या विषयाचा प्रकरण क्रमांक 2 पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 चं नाव आहे भारतीय समाजाचे घटक किंवा भारतीय समाजाचं वर्गीकरण. या प्रकरणामध्ये आपण एकूण 3 मुद्द्यांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे भारतातील आदिम समुदाय, दुसरा आहे भारतातील ग्रामीण समुदाय, तिसरा आहे भारतातील शहरी समुदाय. आपण जर पाहिलं तर आपल्या देशाची 135 कोटी जनता ही राहणीमानाच्या आधारे एकूण 3 विभागामध्ये विभागलेली दिसून येते. त्यामध्ये काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जंगलामध्ये राहतात, त्यांना आदिम समुदाय असं म्हटलं जातं. काही लोक गावामध्ये किंवा खेड्यामध्ये राहतात, त्यांना त्या ठिकाणी ग्रामीण समुदाय म्हटलं जातं. तर काही लोक शहरामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी नगरामध्ये राहतात, त्यांना शहरी समुदाय असं म्हटलं जातं. आता ही आदिम समुदाय ही संज्ञा जी आहे ती वेगवेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी वापरली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी राहण्याचे ठिकाण असेल, संस्कृती असेल, सामाजिक भेद असतील, यामुळे आदिवासी ही संकल्पना त्या ठिकाणी लगेच आपल्याला सहजपणे समजते. आता राहणीमान जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्याला आदिम समुदाय जो आहे तो आढळून येतो. तो आदिम समुदाय वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. हिमालय असेल, मध्य भारत असेल, पश्चिम भारत असेल, दक्षिण भारत असतील किंवा काही बेटा असतील, या सर्व ठिकाणी आदिम समुदाय हा आढळून येतो. आता हिमालयामध्ये गारो, खासी, नागा, मिझो, जैंता, खासा, लेप्चा, गाडी अशा विविध आदिम जमाती आढळून येतात. मध्य भारतामध्ये गोंड असेल, संतल असेल, मुंडा असेल, ओरान असेल, बिरहोर असेल अशा आदिम जमाती आढळून येतात. पश्चिम भारतामध्ये भिल्ल असतील, कातकरी असेल, वारले असेल, बैना असेल, या आदिम जमाती आढळून येतात. दक्षिण भारतामध्ये तोडा असेल, कोटा असेल, इरुला असेल, बदका असेल, चंचो असेल, कुर्बा असेल अशा आदिम जमाती आढळून येतात. तर जी विविध बेटा आहेत, मग त्या ठिकाणी अंदमान असेल, निकोबार असेल, या ठिकाणी अंदमानी, निकोबारी, ओगो, जरवा अशा आदिम जमाती आढळून येतात. उदाहरणार्थ आपण जर त्या ठिकाणी सर्व ठिकाणचं सर्वसाधारणपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की भारतातील सर्व राज्यामध्ये या आदिम जमाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. आता या आदिम जमाती संबंधी काही समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिले जे समाजशास्त्रज्ञ आहेत एल लेविस यांनी आदिम समुदायाविषयी व्याख्या सांगितली. त्यांनी काय सांगितले पहा, आदिम समाजाचे आकारमान लहान असते, त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते व संबंधित पैलूबाबत व्यापक दृष्टिकोन असतो. जर आपण या ठिकाणी या व्याख्येचा अर्थ पाहिला तर आदिम समुदायाचा आकार अत्यंत छोटा असतो. त्या ठिकाणी सामाजिक असतील, कायदेशीर असतील, राजकीय संबंध असतील, हे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये किंवा मर्यादित प्रमाणामध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. आता दुसरे जे समाजशास्त्रज्ञ आहेत राल्फ लिंगस्टन यांनी देखील आदिम समुदायाविषयी व्याख्या सांगितली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय, आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायातील लोक विशिष्ट प्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात, त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते. ही ऐक्याची भावना समान संस्कृती, सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजातून निर्माण होते. या व्याख्येचा जर त्या ठिकाणी आपण अर्थ पाहिला तर
आदिवासी जमातीमध्ये वेगवेगळ्या टोळ्या असतात किंवा छोटे समूह असतात. यामध्ये लोकांमध्ये त्या ठिकाणी परस्पराविषयी सानिध्य असलेलं दिसून येतं. ज्या प्रदेशामध्ये ते राहतात त्या प्रदेशामधील लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये आपुलकी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर या सर्वांची संस्कृती देखील समान असते. आता आपण हा जो आदिम समुदाय आहे या आदिम समुदायाची वैशिष्ट्ये पाहूया. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे भौगोलिक अलिप्तता. ग्रामीण समुदाय असेल किंवा शहरी समुदायापासून हा समुदाय अलिप्त असलेला दिसून येतो. विशेषतः हा समुदाय जो आहे तो आपल्याला डोंगराळ भाग असतील, जंगल असतील यामध्ये दिसून येतो. तसाच आत्ता जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर काही ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागामध्ये आदिम समुदायातील लोक जे आहेत ते त्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसून येतात. आता दुसरं वैशिष्ट्य पाहूया आर्थिक जीवन. हा जो आदिम समुदाय आहे यांचं आर्थिक जीवन जे आहे ते अत्यंत त्या ठिकाणी साधं असलेलं दिसून येतं. मग या ठिकाणी अन्न संकलन असेल, शिकारी असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल, अशा विविध उद्योगात किंवा व्यवसायामध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात. त्याचबरोबर ते त्या ठिकाणी प्राथमिक किंवा स्थलांतरित शेती जी आहे ते देखील करताना दिसून येतात. बरेच वेळा शेतीची कामं संपल्यानंतर आदिम समुदायातील लोक जे आहेत ते त्या ठिकाणी कामाच्या शोधामध्ये एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आपल्याला स्थलांतर करताना दिसून येतात. वीटभट्टी असेल किंवा इतर भागामध्ये हे लोक त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे अस्मितेची जाणीव. आदिम समुदायातील लोक जे आहेत ते ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रदेशाविषयी त्यांच्यामध्ये एक प्रकारची त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अस्मिता असलेली दिसून येते. ते त्या परिसराशी उत्तम प्रकारे जोडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे आंतरविवाही समूह. साधारणपणे आदिम समुदायातील लोक त्यांच्या जमातीच्या बाहेर विवाह करत नाहीत. त्यालाच त्या ठिकाणी आंतरविवाही समूह असे म्हटलं जातं. ते लोक जे आहेत ते त्यांच्या जातीमध्येच त्या ठिकाणी आपल्याला किंवा त्या समूहामध्येच विवाह जे आहे ते विवाह त्या ठिकाणी करताना दिसून येतात. विवाह हा या जमातीमध्ये करार मानला जातो. त्याचबरोबर घटस्फोट असेल किंवा पुनर्विवाह जो असेल याला त्या ठिकाणी निषेध मानला जातो किंवा घटस्फोट पुनर्विवाह केला जात नाही. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. प्रत्येक आदिम जमाती असेल तर त्या जमातीला वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या चालीरीती असतील, परंपरा असतील, रूढी असतील, ह्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर प्रत्येक जमातीला बोली भाषा असलेली आपल्याला दिसून येते. या बोली भाषेच्या माध्यमातून ते विविध आंतरक्रिया ज्या आहेत या आंतरक्रिया आपल्याला करताना दिसून येतात. पुढचं वैशिष्ट्य क्रमांक 6 आहे साधा समाज. आदिम समुदाय जो आहे हा साधा असलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. या समुदायामधील कुटुंब असतील किंवा नातेसंबंध जे आहेत ते प्राथमिक स्वरूपाचे असलेले दिसून येतात. म्हणजे कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर इतर सदस्य सहकार्य करताना आपल्याला दिसून येतात. या समुदायामध्ये स्तरीकरण दिसून येत नाही. त्याचबरोबर निसर्ग असेल किंवा दृष्टशक्तीवर आधारित या समुदायाच्या श्रद्धा आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे साधा धर्म. या समुदायाचा धर्म साधा असलेला दिसून येतो. त्यामध्ये जीवात्मवाद, यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन जे आहे ते पूजन जीवात्मवादामध्ये आपल्याला केलेले दिसून येते. त्याचबरोबर चेतनावाद जो आहे या चेतनावादामध्ये दगड असेल, लाकूड असेल, अशा निर्जीव वस्तूंची पूजा आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते. निसर्गवादामध्ये नदी असेल, झरे असतील, सूर्य असेल, चंद्र असेल, जंगल असेल इत्यादीचं
पूजन आपल्याला केलेलं दिसून येतं का? कारण त्यांची सर्व जीवनक्रिया जी आहे ती या सर्व गोष्टीवरती अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे समुदायाचं प्रशासन. प्रत्येक आदिम जमातीला प्रशासन वैशिष्ट्यपूर्ण असलेलं दिसून येतं. यामध्ये हे जे प्रशासन आहेत ते आदिवासी समुदायाच्या विविध समस्या सोडवताना दिसून येतं. त्यालाच त्या ठिकाणी जमात पंचायत देखील म्हटलं जातं. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कुल संघटन. कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधलेली कुटुंबे होत. भारतातील बहुतांशी जमाती बहिर्विवाही, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागलेल्या दिसून येतात. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध आदिम समुदायामध्ये निर्माण झालेले दिसून येतात. पुढचं जे त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे ते आहे समतावादी मूल्य. आदिम समुदायामध्ये समतावादी मूल्य असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. या समुदायामध्ये कोणत्याही प्रकारच्या जाती व्यवस्था आढळून येत नाही किंवा जातीवरती लोकांचं विभाजन केलेलं दिसून येत नाही. लिंग आधारित विषमता देखील त्या ठिकाणी आढळून येत नाही. काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला वरचे सामाजिक स्थान असलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण आदिम समुदायाविषयी माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये पुढील त्या ठिकाणी माहिती पाहूया. थँक्यू.